कधीकधी असं होतं ना की एक छोटासा विचार, एक छोटासा निर्णय आपलं पूर्ण आयुष्य बदलून टाकतो. आज आपण अशाच एका कुंभाराची गोष्ट ऐकणार आहोत, ज्याच्या फक्त एका निर्णयाने मातीचा आकारच नाही तर तिचं संपूर्ण नशीबच बदलून टाकलं. चला तर मग सुरू करूया. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे क्षण येतातच जेव्हा आपण एका अशा वळणावर उभे असतो जिथे एक निर्णय, फक्त एक निर्णय आपल्या आयुष्याची दिशा ठरवतो. मग असा एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय एखाद्याचं आयुष्य नेमकं कसं बदलू शकतो, याच प्रश्नाभोवती आपली आजची गोष्ट फिरते. चला कथेच्या सुरुवातीला जाऊया. विचार करा, एक कुंभार आहे. तो आपल्या कामात पूर्णपणे रमून गेलाय. त्याच्या डोक्यात एक प्लॅन आहे, एक आकार आहे जो त्याला त्या मातीतून घडवायचा आहे. पण तो प्लॅन होता तरी काय? डोळ्यासमोर चित्र उभं करा. मातीचा तो ओला सुगंध, चाकाच्या फिरण्याचा तो एकसारखा आवाज आणि त्या कुंभाराचे हात जे त्या मातीला अगदी सहजपणे आकार देत आहेत. सगळीकडे एक शांतता आहे आणि त्या शांततेत काहीतरी घडत आहे, एक निर्मिती आकार घेत आहे. तर तो कुंभार काय बनवत होता? तो बनवत होता एक चिलम. आता चिलम म्हणजे काय तर फक्त धूम्रपानासाठी वापरली जाणारी एक वस्तू नाही. या कथेत ती एक प्रतीक आहे, एक असं अस्तित्व जे स्वतः जळतं आणि इतरांनाही जाळतं. तिचं नशीबच जणू काही आगीशी जोडलेलं होतं. चिलम जवळजवळ तयार झाली होती. आकार अगदी व्यवस्थित आला होता. पण त्याच क्षणी काहीतरी वेगळंच घडलं. कुंभाराचे हात अचानक थांबले. त्याच्या मनात विचारांचं एक चक्र सुरू झालं आणि त्याने आपल्याच हातांनी घडवलेली ती वस्तू मोडून टाकली. असं का केलं असेल त्याने? कुंभारानं असं का केलं याचं उत्तर आपल्याला मिळतं एका संवादात. हा संवाद आहे त्या कुंभारात आणि त्या मातीच्या गोळ्यात. आणि हाच तो क्षण आहे जिथून सगळं काही बदलणार आहे. ती मोडलेली माती जणू काही बोलू लागली. अरे कुंभारा, किती सुंदर चिलम बनवली होतीस तू. मग अचानक काय झालं? तू मला असं का मोडून टाकलंस? तिच्या आवाजात आश्चर्य होतं आणि थोडीशी नाराजीसुद्धा. यावर कुंभार अगदी शांतपणे म्हणाला, माझी मती फिरली. फक्त एक वाक्य, पण यात किती मोठा अर्थ दडलाय. मती फिरली म्हणजे फक्त विचार बदलला नाही, तर त्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलला. त्याने विनाशाकडून नवनिर्माणाकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. बघा, फक्त एका क्षणाचा विचार आणि समोर दोन पूर्णपणे वेगळी भविष्य उभी राहिली. विचार करा, जर चिलम बनली असती तर काय झालं असतं, आणि आता घागर बनणारे तर काय होईल? चला या दोन वाटांमधला फरक बघूया. कुंभाराचं ते एक वाक्य ऐकून मातीला सगळा प्रकार लक्षात आला. तिला समजलं की हा फक्त आकारापुरता बदल नाहीये, हा तर तिच्या नशिबाचा, तिच्या अस्तित्वाचा बदल आहे. एका क्षणात तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. हे बघा, एका निर्णयाने किती मोठा फरक पडतो. एकीकडे आहे चिलमचा मार्ग, जो स्वतःही जळणार आणि इतरांनाही जाळणार, आणि दुसरीकडे आहे घागरीचा मार्ग, जी स्वतः थंड राहील आणि इतरांचीही तहान भागवेल, त्यांना थंडावा देईल. एक मार्ग आहे विनाशाचा, तर दुसरा जीवनाचा. ही गोष्ट फक्त एका कुंभाराची किंवा मातीची नाहीये. ही खरं तर आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे. कारण आपण सगळेच आपापल्या आयुष्याचे कुंभार आहोत आणि आपले निर्णय हीच ती माती आहे जिला आपण आकार देत असतो. मग यातून शिकण्यासारखं काय आहे? तर या कथेचं सार अगदी सोप्पं आहे. जेव्हा आपण आयुष्यात एक चांगला, एक योग्य निर्णय घेतो तेव्हा त्याचा फायदा फक्त आपल्याला होत नाही. आपण तर आनंदी होतोच, पण आपल्यामुळे इतरांच्या आयुष्यातही सकारात्मकता येते, आनंद येतो. अगदी त्या घागरीसारखं. आणि हा बदल घडतो कसा? खूप सोपं आहे. सुरुवात होते एका विचारापासून. आपला विचार बदला, तुमची कृती आपोआप बदलेल. आणि एकदा कृती बदलली की मग बघा, परिणाम तर बदलणारच. कुंभाराने बरोबर हेच केले होतं, नाही का? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आयुष्य बदलण्यासाठी काहीतरी खूप मोठं होण्याची वाट बघायची गरज नसते. कधीकधी आपल्या विचारांमधला एक छोटासा बदलसुद्धा खूप मोठं आणि चांगलं परिवर्तन घडून आणू शकतो. तर मग जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातो. विचार करा, तुमच्या आयुष्याच्या चाकावर सध्या कोणती माती आहे आणि तुम्ही तिला चिलम बनवणार आहात की घागर? निवड पूर्णपणे तुमची आहे. विचार नक्की करा.